भारतीय जनता पार्टी भुदरगड तालुका संपर्क कार्यालयाचे गारगोटीत मोठ्या जल्लोषात उद्घाटन। आता भुदरगड तालुक्यातील सामान्य जनतेचे प्रश्न एकाच ठिकाणी सोडवले जाणार, त्यामुळे येथील सामान्य जनतेच्या मनात आनंदाचे वातावरण। या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन महाराष्ट्र भाजप महिला आघाडी उपाध्यक्षा तसेच गोकुळ संचालिका शौमिका महाडिक यांच्या हस्ते पार पडले। देवराज बारदेसकर यांच्या प्रयत्नातून आणि पुढाकारातून भुदरगड तालुक्यातील महत्त्वाच्या अशा हुतात्मा स्मारकापाशी या संपर्क कार्यालयाची स्थापना झाल्यामुळे भुदरगड तालुक्यातील सामान्य जनतेला आता त्यांच्या प्रश्नांसाठी कार्यकर्त्यांच्या दारोदारी फिरण्याची गरज नाही, त्यांचे प्रश्न एकाच ठिकाणी सोडवले जातील असे मत उद्घाटन प्रसंगी बोलताना त्यांनी व्यक्त केले। संपर्क कार्यालयाच्या माध्यमातून गोरगरिबांची कामं होतील, लवकर होतील याची अशी मी अपेक्षा करते। मी दादांना शुभेच्छा देते, मी सर्व भाजपाच्या आमच्या कार्यकर्त्यांना शुभेच्छा देते, तालुका अध्यक्षांना, उपाध्यक्षांना, सगळ्यांना मी मनापासून शुभेच्छा देते। आपल्या सर्वांना सुद्धा शुभेच्छा देते। एक प्रकारची सेवा होणार आहे। आज भारतीय जनता पार्टीचे सर्वच कार्यकर्ते इथं हजर आहेत, सर्व म्हणजे 80% बूथ प्रमुख इथं हजर आहेत, महिला वर्ग चांगला उपस्थित आहे। खरोखर ह्या चौकात लहानशी का जागा असं मिळणं गरजेचं होतं आणि आज बऱ्यापैकी देवराज बारदेसकरांनी हा पुढाकार घेऊन ऑफिस इथं स्थापन केलेलं आहे, त्यांना मी हार्दिक शुभेच्छा देतो। यापुढे सुद्धा इथं नियोजन देवराज पाठीमागे सुद्धा काय वाढवता आलं तरी कार्यालय वाढवणं चालेल, कारण पाठीमागे बऱ्यापैकी जागा आहे जुन्या स्टँडची, पण सर्वच कार्यकर्त्यांना बसायची इथं व्यवस्था येईल। प्रत्येकाचं दररोजचं नियोजन एक 10 मिनिटं जरी ऑफिसमध्ये बसून गेला तर त्या भागातील परिस्थिती कळेल। यावेळी महाराष्ट्र वाहतूक आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्रवीणसिंह सावंत, कोल्हापूर भाजपाचे देवराज बारदेसकर, भुदरगड तालुका भाजपा अध्यक्ष नामदेव चौगुले, शेनगावच्या लोकनियुक्त सरपंच सौ सविता बारदेसकर, खानापूरच्या माजी सरपंच सौ विद्या सावंत, कोल्हापूर जिल्हा महिला आघाडी मोर्चा अध्यक्षा पुष्पा पाटील, जिल्हा युवा मोर्चा सरचिटणीस पार्थ सावंत, किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष बाजीराव देसाई, युवराज पाटील, अमर पाटील, नंदू शिंदे, दिगंबर देसाई, शशिकांत पाटील, राजू पाटील, त्याचबरोबर मोठ्या संख्येने कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते। आवाज कोल्हापूरसाठी भुदरगडहून सायली मराठे। भारतीय जनता पार्टीचा जय हो।